नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. मी घेणार आहे इयत्ता 7वी विषय गणित आणि त्यामधील क्षेत्रभूमिती आणि घटक आहे वर्तुळ. आजची आपली अध्ययन निष्पत्ती आहे वर्तुळाच्या परिघाचे सूत्र काढतात व त्याचा उपयोग करतात. जरा आठवूयात. पहा, आपल्याला त्रिज्या, जीवा, व्यास या संकल्पना माहीत आहेत. आता आकृतीवरून आपण त्यांची नावे लिहूयात. त्रिज्या, वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्रिज्या म्हणतो. OA, OB, OC, OF या त्रिज्या आहेत. जीवा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. आकृतीमध्ये EC, AD, AB, FC या जीवा आहेत. पुढे आहे व्यास. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात. म्हणजेच AB आणि FC या जीवाही आहेत आणि व्यासही आहेत. वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या गोलाकार भागास वर्तुळाचा परिघ किंवा वर्तुळाची परिमिती असे म्हणतात. म्हणजेच आकृतीत दिसणारी वर्तुळाकार कडी जर एका जागी तोडली व सरळ केली तर तिची लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ होय. उदाहरणार्थ बांगडी, कडी, गाडीचे चाक, तारेची कडी इत्यादी. आता ही कडी तोडून आपण जर त्याची एक सरळ तार तयार केली तर त्या वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्या तारेची लांबी होय. आता आपण पाहूयात परिघ व व्यास संबंध. कोणत्याही वर्तुळामध्ये परिघ व व्यास यांचे गुणोत्तर हे नेहमी स्थिर असते आणि या स्थिर संख्येला पाय असे म्हणतात. म्हणजेच परिघ छेद व्यास बरोबर पाय आणि पायची किंमत 22/7 किंवा 3.14 असते. आता आपण पाहूयात वर्तुळाच्या परिघाचे सूत्र. वर्तुळाचा परिघ बरोबर C बरोबर 2πr किंवा C बरोबर πd. d म्हणजे व्यास आणि d बरोबर 2r. काही उदाहरणे पाहूया. पहिलं आहे त्रिज्या 14 सेमी असलेल्या वर्तुळाचा परिघ काढा. परिघ C बरोबर 2πr म्हणजेच 2 × 22/7 × 14. 7 दुणे 14 म्हणजेच आलं 2 × 22 × 2 म्हणजेच 88 सेमी. पुढील उदाहरण, एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. C बरोबर πd. आता C 176 दिले. 176 बरोबर 22/7 × d आणि पक्षांतर करून आलं d बरोबर 176 × 7/22 म्हणजे झालं 56 सेमी. पुढील उदाहरण, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेची 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता वर्तुळाकार बागेचा परिघ काढूया. 2πr म्हणजे 2 × 22/7 × 56 आणि आपला परिघ येणार आहे 352 मीटर. एक पदरी कुंपण घालण्यासाठी येणारा खर्च बरोबर 352 × 40 आणि यावरून 4 पदरी कुंपण घालण्यासाठीचा खर्च बरोबर 4 ने गुणून आपलं उत्तर येणार आहे 56,320 रुपये. सरावासाठी उदाहरणे. एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्याचा परिघ काढा. दुसरं आहे एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेमी आहे तर त्याचा परिघ काढा. तिसरं, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील?